नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। भीमसेनाने नागपूर शहरासाठी मोठा संघटनात्मक निर्णय घेतलाय। राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साल्वे यांच्या सूचनेनुसार विकास बागुल यांना नागपूर शहर अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले। संघटनेच्या मते विकास बागुल यांचा अनुभव, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि जनजागृतीसाठी असलेली बांधिलकी आगामी मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये संघटनाला अधिक बळ देईल। भीमसेनाचे उद्दिष्ट आहे एक प्रबुद्ध आणि जागरूक समाजाची निर्मिती करणे। संघटनेचा विश्वास आहे की बागुल यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये जनहिताचे मुद्दे अधिक प्रभावी पद्धतीने मांडले जातील। कुख्यात आरोपी भूषण लोंढे याला नाशिक पोलिसांनी उत्तर प्रदेशहून अटक केली आहे। 2 महिन्यांपासून फरार असलेल्या या आरोपीवर गोळीबार, एक्सटॉर्शन, खून करण्याचा प्रयत्न आणि धमकावणे यासारखे गंभीर आरोप आहेत। नाशिक पोलिसांची विशेष टीम गुप्त चौकशीच्या आधारे उत्तर प्रदेश पोहोचली आणि ड्रामॅटिक पद्धतीने लोंढे याला अटक करण्यात आली। आरोपीचा पाय प्लास्टरमध्ये होता अशी माहिती मिळाली आहे। यापूर्वी त्याचा भाऊ दीपक लोंढे आणि वडील प्रकाश लोंढे यांना पोलिसांनी अटक केली होती। लोंढे गँग विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात अनेक प्रकरणे नोंदवली आहेत। आता आरोपीला नाशिक आणून पुढील कारवाई केली जाणार आहे। पोलीस हेही तपासत आहेत की फरार असताना कोणत्या लोकांनी त्याला मदत केली। भूषण लोंढेच्या अटकेनंतर नाशिकमध्ये वातावरण तणावपूर्ण आहे। यवतमाळ घाटंजी तहसीलच्या पांढुर्णा खुर्द गावात अनैतिक संबंधामुळे एका युवकाची हत्या झाली आहे। सकाळी घराबाहेर सिमेंट रोडवर युवकाचा मृतदेह आढळला, जो रक्ताने लथपथ होता। सकाळी बकरीची काळजी पाहत असताना या युवकाने मृतदेह पाहिला आणि गावकऱ्यांना माहिती दिली। घटनेची माहिती पोलीस पाटील व मृतकांच्या कुटुंबियांना देण्यात आली। काही तासातच पोलिसांनी तपास करून हत्या कोणत्या कारणास्तव केली हे स्पष्ट केले। पोलिसांच्या मते मृत युवकाचा एका महिलेशी अनैतिक संबंध होता, जे महिलांच्या नवऱ्याला समजल्यावर त्याने रागामध्ये युवकाची हत्या केली। आरोपीला ताब्यात घेण्यात आले। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आता एका नवीन विवादात सापडलाय। हा विवाद त्याच्या आगामी फिल्म धुरंधरशी संबंधित नाही, तर ऋषभ शेट्टीच्या फिल्म कंतारा चॅप्टर 1 शी संबंधित आहे। अलीकडे इंटरनॅशनल फिल्म्स फेस्टिवल ऑफ इंडिया अर्थातच IFFI मध्ये रणवीर सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात त्यांनी कंतारातील एका सीनची नक्कल करताना दैव्याला महिला भूत असे संबोधले। या वर्तनामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला। रणवीरने नंतर माफी मागितली, पण हा वाद थांबला नाही। आता बेंगळुरू पोलीस ठाण्यात रणवीर सिंह विरुद्ध FIR नोंदवली गेली आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।